नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण बोर्वे आपलं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे प्रवीण बोर्वे ऑफिशियल। मित्रांनो, आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीचा पूर्ण प्रवास बघणार आहोत। म्हणजे शिक्षक भरतीची परीक्षा ते शिक्षक होण्यापर्यंतची प्रोसेस पूर्ण कशी असते, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षक भरतीच्या पूर्ण प्रोसेसची संकल्पना तुम्हाला मी व्यवस्थित स्पष्टपणे समजावणार आहे। तर चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। शिक्षक होण्यासाठी आपल्याकडे कोणकोणत्या डिग्र्या असणं आवश्यक आहे या संदर्भात आपण सुरुवातपासून बोलूया। शिक्षक होण्यासाठी आपल्याकडे बीएड, बीएड किंवा एमएड ही पदवी असणं आवश्यक आहे। आणि या पदवीच्या माध्यमातून आपण शिक्षक होण्याचं आपलं स्वप्न साकार करू शकतो। डीएड जर असलं तर आपण इयत्ता 1ली ते 5वी साठी आणि ग्रॅज्युएशन त्यात ऍड केलं तर 8वी पर्यंत आपण शिक्षक म्हणून पात्र असतो। त्यानंतर आपण जर पदवीधर असाल, बीएड प्लस तुमच्याकडे पदवी असेल, तर तुम्ही 6 ते 8, 9 ते 12 आणि अजून वरती तुम्ही ऍप्लिकेबल असतात शिक्षक होण्यासाठी। तर आपण आज फक्त शिक्षक भरतीची पूर्ण प्रोसेस या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। सुरुवातीला तुम्हाला इयत्ता 1ली ते 8वी साठी टीईटी किंवा सीटीईटी बंधनकारक आहे। टीईटी, सीटीईटी ही तुमची शिक्षक पात्रता परीक्षा आहे। टीईटी ही राज्य स्तरावर आणि सीटीईटी ही केंद्र स्तरावर घेतली जाते। आपण जर टीईटी पास असेल तर राज्य स्तरावर आपण शिक्षक होण्यासाठी पात्र आहोत, आणि सीटीईटी जर पास असलो तर आपण केंद्राच्याही परीक्षा राज्यासोबत देऊ शकतो। हा त्यातला एक प्लस पॉइंट आपला असतो। पण 1ली ते 8वी साठी टीईटी किंवा सीटीईटी पास असणं हे बंधनकारक आहे। ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो। ही पात्रता परीक्षा असल्यावर तुम्ही टॅट एक्झाम साठी प्रविष्ट होतात। जी परीक्षा आता आपली नुकतीच झालेली आहे, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा आयबीपीएस मार्फत नुकतीच घेण्यात आलेली, ज्याला आपण थर्ड टेट असं म्हणतो। मग ज्यावेळेस तुमच्याकडे शिक्षक पात्रता परीक्षा तुम्ही पास असाल तर तुम्ही टेट एक्झाम देऊ शकता 1 ते 8 साठी, आणि वरच्या वर्गासाठी अजून टीईटी किंवा सीटीईटी बंधनकारक नाही। पण इयत्ता 1ली ते 8वी साठी तुम्हाला टीईटी किंवा सीटीईटी पास असणं बंधनकारक आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्ही टेट एक्झाम साठी प्रविष्ट होता। टेट एक्झाम आयबीपीएस मार्फत घेण्यात येते आणि ती शिफ्ट वाईज परीक्षा होत असते। हे तुम्ही अनुभवलंय किंवा तुम्हाला त्याबद्दल माहिती आहे। त्यानंतर तुमचा निकाल लागतो मित्रांनो टेट एक्झामचा। तो निकाल साधारणपणे 45 दिवसात लागला पाहिजे। टेट एक्झामचा निकाल 45 दिवसाच्या आत लागला पाहिजे। कधी कधी तो 20-22 दिवसातही लागू शकतो। टेट एक्झामचा निकाल लागल्यानंतर तुमच्या पुढे एक गोष्ट डोळ्यासमोर येते, ती म्हणजे तुमचा टेटचा स्कोर, आणि तीच गोष्ट आपल्यासाठी खूप महत्वाची असते। शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी परीक्षेत तुम्हाला किती मार्क्स मिळाले त्या बेसिसवर पुढची सगळी प्रोसेस चालू होत असते। टेट एक्झामचा निकाल लागल्यानंतर पुढे टेट स्कोर कार्ड जनरेट होत असतं, आणि हीच आपली खरी यशाची पायरी आहे मित्रांनो। टेट स्कोर कार्ड एकदा का जनरेट झालं की त्या स्कोरच्या बेसिसवर पवित्र पोर्टलवर आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं। मग त्यासाठी आपल्याला तिथे आयबीपीएस मार्फत जी एक्झाम घेतली आहे टेट, तिचा स्कोर आपल्याला पवित्र पोर्टलवर नोंदवावा लागतो। आता टेट स्कोर कार्ड नंतर तो स्कोर आपण पवित्र पोर्टलवर नोंदवतो, त्याला आपण स्वप्रमाणपत्र असे म्हणतो। मग इथून पुढे मित्रांनो पवित्र पोर्टलची प्रोसेस चालू होत असते। जेव्हा तुमचा टेट स्कोर कार्ड लागतो त्यानंतर तुम्ही पवित्र पोर्टलवर जाऊन स्वप्रमाणपत्र सर्टिफाय करता। मग त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची पूर्ण माहिती भरावी लागते। मग त्याच्यामध्ये सर्व पूर्ण माहिती येते। त्याच्यामध्ये तुमचा एज्युकेशनल बॅकग्राऊंड, त्यानंतर तुमचा टीईटी, सीटीईटी, तुमचा टेटचा स्कोर, या सगळ्या गोष्टी पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्राने आपल्याला नोंदवावे लागतात, आणि ते प्रमाणपत्र आपल्याला सर्टिफाय करावं लागतं। त्यानंतर ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर
पवित्र पोर्टलवर आपल्याला पूर्ण माहिती नोंदवून स्वप्रमाणपत्र सर्टिफाय करावं लागतं. सर्टिफाय केल्यानंतर जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषद आणि संस्था पवित्र पोर्टलवरती जाहिरात अपलोड करत असतात मित्रांनो. हो, ज्यावेळेस आपलं पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन होतं त्यानंतर जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका पवित्र पोर्टलवर जाहिरात अपलोड करत असतात. ती जाहिरात अपलोड केल्यानंतर पुढची प्रोसेस चालू होते आपली प्राधान्यक्रम लॉक करणे. आणि हाच खरा महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो आपला. प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर आता प्राधान्यक्रम लॉक करणे म्हणजे काय की तुम्हाला कोणत्या जिल्ह्यांना पहिला प्रेफरन्स तुम्हाला द्यायचा आहे. उदाहरणार्थ आपण जर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातले आहोत तर आपण पहिला प्रेफरन्स त्या जिल्ह्याला देणार. अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या कॅटेगरीच्या परत तुमच्या जिल्ह्यातल्या जागा बघून तुम्हाला प्राधान्यक्रम लॉक करावे लागतात. आणि प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर इथून इथपर्यंत तुमची पोर्टलची प्रोसेस पूर्ण होते. त्यानंतर लागतो अंतिम निकाल. हो मित्रांनो, आणि अंतिम निकालच आपल्यासाठी महत्वाचा असतो. या अंतिम निकालातच आपल्याला समजतं की आपली शिक्षक म्हणून कोणत्या जिल्हा परिषदला किंवा कोणत्या संस्थेवर किंवा कोणत्या ठिकाणी आपली निवड झाली. या ठिकाणी विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू अशा 2 याद्या पब्लिश होत असतात. विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये तुमचं डायरेक्ट सिलेक्शन होत असतं आणि विथ इंटरव्ह्यू साठी संस्थेवर एका जागेसाठी 10 जणांना बोलवलं जातं. ही प्रोसेस असते. मग विदाऊट इंटरव्ह्यूला जर तुमची निवड झाली तर तुम्ही डायरेक्ट तुम्हाला पुढे कागदपत्र पडताळणीसाठी बोलवतात. कागदपत्र पडताळणी म्हणजे उदाहरणार्थ तुमची निवड नाशिक जिल्हा परिषदला झाली तर नाशिक जिल्हा परिषद तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी बोलवेल. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जिल्हा परिषद मार्फत किंवा त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत पात्र यादी जाहीर केली जाते. हो मित्रांनो, जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं त्यानंतर पात्र यादी जाहीर केली जाते. त्याच्यामध्ये काही उमेदवारांना बाद केलं जातं. ज्यांच्याकडे एज्युकेशनल डॉक्युमेंटची पूर्तता नसते अशा सामान्य अभियोग्यधारकांना बाद केलं जातं. त्यानंतर ज्यावेळेस पात्र यादी लागते त्यानंतर तुम्हाला बोलवतात काउन्सिलिंगला. काउन्सिलिंग म्हणजे समुपदेशन. आता यावेळेस काय होतं मित्रांनो, काउन्सिलिंगला जेव्हा तुम्हाला बोलवतात तेव्हा तुम्हाला कोणता तालुक्यातली शाळा किंवा कोणती शाळा तुम्हाला हवी आहे या सिक्वेन्स नुसार आपल्याला डिस्प्लेवरती सर्व शाळा पब्लिश करतात आणि त्याच्यातनं आपल्याला एक शाळा निवडावी लागते. मग त्याला म्हणतात काउन्सिलिंग. मग काउन्सिलिंग मध्ये काय असतं मित्रांनो, सर्वप्रथम प्राधान्य दिलं जातं हँडिकॅप लोकांना, दिव्यांग लोकांना पहिलं प्राधान्य असतं, त्यानंतर असतं महिलांना आणि त्यानंतर सामान्य. अशा 3 कॅटेगरीमध्ये काउन्सिलिंग होत असतं. मग त्यामध्ये आपण डिस्प्ले आपल्या समोर शाळा दाखवलेल्या असतात, तालुके असतात, शाळांची नावं असतात आणि आपल्याला त्याच्यातनं ती शाळा चॉईस करायची असते. शाळा चॉईस केल्यानंतर आपल्याला सेम डे ऑर्डर दिली जाते. म्हणजे ज्या दिवशी आपलं काउन्सिलिंग होतं त्याच्या 2 दिवस नंतर किंवा सेम डे आपल्याला ऑर्डर दिली जाते आणि ती ऑर्डर घेऊन आपण पंचायत समितीला आधी रुजू व्हायचं असतं आणि पंचायत समितीनंतर शाळेत रुजू व्हायचं असतं. अशा पद्धतीने आपण परीक्षेपासून तर शाळेत रुजू होईपर्यंतची प्रोसेस आपण बघितली. तर अशा पद्धतीने मित्रांनो शिक्षक भरतीमध्ये परीक्षेपासून तर शाळेमध्ये जॉईनिंग होण्याची प्रोसेस असते.